अंतरिक्ष
अंतरिक्ष गगनी अवचित झाले आश्रणी भक्त तरतील मेदिनी ज्ञान देवा दर्शने धन्य धन्य वृक्ष अजान धन्य सिद्धेश्वर स्थान ज्ञान देवा समाधान धन्य अलंका पुराशी ऐशिया श्रणी वदली जय जयकारे टाळी पिटिली तव स्नान संध्या सारिली देव भक्त सकळिकी मग पाहुनिया शुभ दिन देवे करू आदरिले प्रयाण नामा होतसे खेदक्षिण ज्ञान देवा कारणे धन्य धन्य वृक्ष अजान धन्य सिद्धेश्वर स्थान ज्ञान देवा समाधान धन्य अलंका पुराशी नमो दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारों आता तव अंतरिक्ष गगनी अवचित झाले आश्रमी भक्त तरतील मेदिनी ज्ञान देवा दर्शने सेवेसाठी निवडलेला अभंग भक्ती हृदय सम्राट संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा चारचरणाचा ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधी प्रकरणातील उरलेला विषय सांगण्यासाठी आवर्जून मला आठवण करून दिली आणि म्हणून उरलेला भाग थोडासा आपण 2-3 वर्ष सांगत आहोत उरलेला या अभंगातला भाग सांगायचा विठ्ठल विठ्ठल या वर्षी आपलं रौप्य महोत्सवी वर्ष 25 वर्ष या प्रांगणामध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली भक्त सेवा मंडळ यांनी या परिसरामध्ये नव्या मुंबईच्या इलाख्यात 25 वर्ष अव्याहत असा अखंड हरिनाम सप्ताह आणि तेवत ठेवला. कितीतरी प्रतिकूल वातावरणामध्ये अनुकूलता निर्माण करून नाही का सगळ्या गोष्टीमध्ये मेहनत करून
मंडळानं 25 वर्ष गाठलेली आहेत. म्हणून या मंडपामध्ये आनंदाचं प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्यात. यशाचं प्रतीक म्हणून मंडपामध्ये प्रथमच गुढ्या उभारलेल्या आहेत. त्या 25 वर्षामध्ये जवळजवळ सगळ्या वर्षात थोड्याफार कमी अधिक बँकेत रजा नाही मिळाली आणि असं कमी अधिक वेळेत मी एका दुसऱ्या वेळेला आलो नसेल. परंतु बहुतेक वेळेला कधी माझं पत्रिकेत नाव नसलं तरी मी आलो. त्याच्यामुळं माझी हाजरी 25 वेळेला तर नक्की झाली. विठ्ठल असा हा जिव्हाळ्याचा आणि संबंध. आणि रौप्य महोत्सवामध्ये आजचं रात्रीचं शेवटचं कीर्तन आणि उद्या काल्याचे कीर्तन आणि उद्या काल्याच्या कीर्तनकारा महाराजांची वाट बघायची नाही, महाराज हजरची वाट बघायची नाही. महाराज टाळ घेऊन हजर उभं राहिलेत नरवडे महाराज याला अशा प्रकारचा भाग. आणि म्हणून हा शेवटचा आणि रात्रीचा कीर्तनाचा आणि हा दिवस रौप्य महोत्सवी 25वे वर्ष या निमित्तानं हा ज्ञानोबाराचा समाधी सोहळ्यातला अभंग घेतलेला आहे. संत ज्ञानेश्वर माऊलीचं गाव आपलं हे गाव आहे, पण आपल्या गावात माऊलीच्या गावात बराच फरक आहे. इथं माणसं येतात तिथं माणसं नाहीत का? फरक कशात आहे? फरक कशात? तर आळंदी ही देवभूमी आहे, ही संतभूमी आहे, ही सिद्धभूमी आहे, ही ज्ञानभूमी आहे, ही तपोभूमी आहे, नाही का? अशा अनेक भूमीला त्या गुण आहेत. त्या भूमीत देवता राहतात, संत राहतात, सिद्ध राहतात, तप करणारी माणसं येऊन राहतात. ही तपोभूमी असल्यामुळे माणसंच तप करतील, साधकच तप करतील असं नाही. देव सुद्धा या जागेवर तप करतात. अशी ही फार मोठी शक्तीची, ताकदीची आणि फार मोठी जुनाट अशी भक्ती करणाऱ्यांची ही ऋषी मुनींची भूमी आहे. जशी देवांची आहे, संतांची आहे, साधकांची आहे, सिद्धांची आहे, तशी ही ऋषी मुनींची भूमी आहे. ऋषी मुनी अनेक ऋषी या गावात येऊन राहतात, पूर्वी राहिले आणि पुढे राहतील. अशी ही अत्यंत श्रेष्ठ भूमी अशी मानली गेलेली ह्या आळंदी भूमी आहे. आणि म्हणून या भूमीला संतांचा, देवांचा आणि सिद्ध पुरुषांचा सतत सहवास आहे व आले निघून गेले असं नाहीये. सतत या भूमीला सहवास आहे. फरक इतकाच आहे, जो ज्या क्षेत्रातला व्यक्ती असते त्या क्षेत्रात त्याला विशेष करतो. कपड्याचा दुकानदार भाजीच्या दुकानात गेला तर त्याला कळणार नाही, पण कपड्याच्या मालाच्या दुकानात गेला तर त्याला कपड्याचा प्रत कळते, त्याचा दर्जा कळतो, त्याचा रेट कळतो आणि सध्या समाजात आवड कशाची ते पण त्याला समजतं. काय घेतलं पाहिजे? जो त्या क्षेत्रातला माणूस हिऱ्याच्या दुकानात हिऱ्याचा पारखी चालतो, भाजीच्या दुकानात भाजीचा पारखी चालतो, येथे त्या स्वभावाची त्या क्षेत्रात माणसं चालतात. तसं पुण्यवान माणसाला, पुण्य साधकाला, सिद्ध पुरुषाला या भूमीची ताकद, या भूमीचा ओलावा, या भूमीची शक्ती कळते. सामान्य माणसाला ते कळणं फार अवघड जातं आणि कळण्यासाठी प्रत्येक गोष्टीत नजर असावी लागते. नजर असली तरच ती गोष्ट कळते, जर नजर नसेल तर ती गोष्ट कळत नाही. म्हणून सामान्य माणसं आळंदीकडे पाहत असताना किंवा कोणत्याही क्षेत्राकडे पाहत असताना सोयीनं पाहतात. ह्याच्यात सोयी किती येतात? जनरली माणसं सोयी पाहतात. लक्षात घ्या, सोयीपेक्षा याच्यात संस्कृती किती आहे, कृपा किती देण्याची ताकद आहे हे आपल्याला बघता आलं पाहिजे. परंतु माणसं सोयीने पाहतात आणि सोयीने पाहिल्यामुळं आपली गैरसोय करून घेतात.
कारण कोणत्याही क्षेत्रात जर कुणाकडे तुम्ही गेला तर सुखाची सगळ्यात मोठी साधी आणि सोपी व्याख्या सांगतो. अपेक्षा विरहित त्या माणसाजवळ राहा, तुम्हाला 100% सुख मिळेल. पण तुम्ही अपेक्षा धरली की मग मात्र सुख मिळेल याची गॅरंटी नाही. आपला मुलगा आहे, आपली मुलगी आहे, आपली मंडळी आहे, आपली माणसं आहे, घरी धरा. तुम्ही मुलाकडून अपेक्षा करू नका. ज्यावेळेस तुम्ही निरपेक्ष रीतीने संसार कराल 100% सुख तुम्हाला त्याच्यात मिळेल. पण एक समजा कीर्तनाला जरी आला, तिथे एखादा माणूस आला आणि तो म्हणला मला त्याने पुढे बोलवलं नाही, मला पुढे बोलवायला पाहिजे होतं, ही अपेक्षा असेल आणि नाही बोलवलं तर काय होईल? दुःख होईल. निरपेक्ष जीवन जगलं की सुख 100% आहे. तसं एक नजर माणसाला असावी लागते. त्या नजरेला आळंदी गावात किंवा आळंदीकडे राहिलं तर त्याचे बेनिफिट, त्याचे लाभ किंवा त्याची असणारी जी प्रत आहे ती तुमच्या पदरात 100% पडणार, त्यात संशय नाही. आणि म्हणून ही भूमी ही अतिशय ताकदीची, शक्तीची भूमी आहे. आणि म्हणून शक्तिमान असणारे थोर व्यक्तिमत्व आज तागायत आणि अनेक थोर विभूती आळंदी गावात सतत येतात आणि त्यांचं येणं जाणं उठणं बसणं सतत आहे. कारण ती भूमी सिद्ध भूमी आहे. आणि म्हणून ही आजच आहे का ज्ञानेश्वर माऊलीच्या वेळेलाच होती का? नाही. ज्ञानोबाच्या अगोदर कितीतरी वर्षापासून ही भूमी सिद्ध आहे. शिवपीठ हे जुनाट, पूर्वी येथे होते निळकंठ, ब्रह्मादिका तपवरिष्ठ येथेची पै केली. ब्रह्मादी देवानं येऊन या जागी तप केलं. इंद्र येऊन या हरणीशी याग संपादिले या भूमीशी, इंद्रायणी इंदौरीशी पंचक्रोशीयापासून ही तपोभूमी आहे. तशी देवभूमी सुद्धा आहे. या ठिकाणी अनेक देव येऊन राहतात, अनेक देव राहतात. पक्षाच्या रूपात राहतील, पशुच्या रूपात राहतील, वृक्षाच्या रूपात राहतील. कशाच्या रूपात? येथील वनवल्य वृक्षी, येथे देव यवनी होती पक्षी, हे नित्य असे साक्षी असती ना सती उदती. आपल्याला जर चांगलं असेल, अलीकडचं उदाहरण द्यायचं असेल तर मुंबई आग्रा दिल्लीचा रोड जेवढा चालू होता, तुम्ही पेपर वाचणारी माणसं, जेव्हा त्या नॅशनल हायवेचं काम चाललं आणि असा वृंदावन असा रोड तो दिल्लीकडे जात असताना, त्याचं काम चालू असताना 2 मोठमोठी झाडं होती, खूप मोठी वडाची झाडं होती. आणि त्या वडाच्या झाडावर रोडचं काम जेवढा चाललं आणि तो कॉन्ट्रॅक्टर चांगला 4-8 पटी रोड चाललेला, आग्रा रोड. ही घडलेली घटना. म्हणजे वृक्ष देवता कशात यासाठी आपल्याला सांगतो. रोडचं काम चालू असताना त्या कॉन्ट्रॅक्टरचं ज्यावेळेस मशिनरी त्या झाडाजवळ गेल्या काम, तर त्या झाडानं त्या कॉन्ट्रॅक्टरच्या रात्री स्वप्नात येऊन सांगितलं. त्याने सांगितलं, काय सांगितलं की बघ गड्या, तू आम्हाला पाडायचा प्रयत्न जरी केलास तरी तुला बिघडं फार येणार आहे. मग आम्ही तुला सांगतो काय, एक 6 महिने आम्हाला तू हात लावायचा नाही. तुझा मागचा पुढचा जो रोड आहे ना जाणारा, तो सगळा तयार कर. फक्त आम्हा दोघाला 6 महिने हात लावायचा नाही. तो म्हणला का? तर म्हणले आमचं जे भोगायची जी शिक्षा आहे किंवा आम्ही ज्या वृक्षाच्या जन्माला आलोय, आम्ही कोण आहेत स्वर्गातले, आणि इथं आमचा शाप हा फक्त 6 महिन्याचा राहिला. 6 महिन्याने तू आम्हाला हात लाव. म्हणजे कसं काय समजणार मला? म्हणले 6 महिन्यानं तू तारीख देऊन ठेव, एक सुद्धा पान राहिलेलं नसेल त्या झाडाला आणि त्याची कुठलीही फांदी ओली राहिलेली नसेल, संपूर्ण वाळलेले असेल, संपूर्ण वाळून गेलेलं आणि एक सुद्धा पान नाही असं तुला दिसलं की तू मशिनरी काढून टाक. महाराज बरोबर 6 महिन्यानं एका दिवशी सगळी पानं गळली आणि 4 दिवसात संपूर्ण झाड वाळून गेलं. का? तर ते स्वर्गातले गंधर्व शापित म्हणून 2 आले होते. हे कितीतरी गाजलं का नाही प्रकरण?
संपूर्ण रोड तयार झाला, फक्त तेवढे 2 राहिले. हे आता हल्ली गाजलं आणि नामदेव महाराजांनी 700-800 वर्षापर्यंत लिहून ठेवले. येथील वनवल्य वृक्षी येथे देव येऊन होती पक्षी. इथली झाडं सुद्धा काही वृक्षाच्या रूपानं जन्माला आली, पक्षी सुद्धा देवाच्या रूपानं जन्माला आले. फक्त आपल्याला ती नजर आणि ती गोष्ट आपल्याला कळली पाहिजे, हे फार महत्वाचे. आणि तसा अधिकार असला की मग आपल्याला ती, म्हणून ही देवभूमी आहे, तशी तपोभूमी आहे, तशी ही ऋषींची भूमी आहे. या भूमीमध्ये याज्ञवल्क्य ऋषी, बकदाल्य ऋषी, अगस्त्य ऋषी, महामुनी कपिल ऋषी, मुचकुंद ऋषी, अनेक ऋषींनी या जागेवर वास्तव्य केलेलं आहे. आणि कुबेर आदी करून महान महान देवता या जागेवर राहिल्या. महामुनी कपिलानं जिथे ज्ञानोबाराने समाधी घेतली त्याच जागेवर कपिल ऋषीनं आणि अगस्त्य ऋषीनं तप केले. हे गावच मुळात अगस्त्य ऋषीचं आहे. हे दान असताना पूर्वी अगस्तीचे, हे अगस्त्य ऋषीचीच भूमी आहे, त्यांचं गाव आहे. महामुनी कपिल ऋषीनं वयाच्या 5व्या वर्षी सांख्यशास्त्राचा उपदेश आपल्या आईला देवहूतीला वयाच्या 5व्या वर्षी 12,000 वर्षापूर्वी केला. त्यांनी तपश्चर्या आळंदीत केली. हे आळंदी तपाची त्यांची भूमी आहे. लक्षात, म्हणजे 5,000 वर्षापूर्वी कृष्णानं गीता सांगितली, त्याच्यात भगवान व्यास महर्षी म्हणतात मुनी नाम कपिलो अहम. हे 5,000 वर्षापूर्वीची गोष्ट. त्याच्या अगोदर 7,000 वर्षापूर्वी कपिल ऋषी आळंदी गावात तपाला होते आणि ज्ञानोबाला समाधी घेतलेली 750-800 वर्ष झाले. म्हणजे एवढ्या हजारो वर्षापूर्वी हे गाव एक ऋषींची आणि तपस्वी लोकांची भूमी म्हणून त्यावेळेला त्याचा गौरव होता. भक्त प्रल्हादजी या गावात तपश्चर्याला आले होते. प्रल्हाद 5,000 वर्ष भक्त प्रल्हादानं तप आळंदी भूमीत केलं. 5,000 वर्ष. आणि त्यांना समाधीतून उत्थान करताना, वर आणताना भगवान शंकर, भगवान कृष्णाला आपला स्वतःचा पांचजन्य शंख वाजावा लागला आणि प्रल्हादाचं समाधी उत्थान करावं लागलं. त्याला 4-2 दिवस गेले प्रल्हादाला समाधीतून बाहेर आणताना, भक्त प्रल्हादाला. म्हणून ज्ञानोबाराच्या समाधीच्या वेळेला पाताळापासून स्वर्गातल्या सगळ्या लोकांना आमंत्रण दिलं होतं. त्याच्यात भक्त प्रल्हाद आले होते. ज्ञानोबाराने समाधी घेतली तेव्हा प्रल्हादजी आले होते स्वतः. महामुनी पुंडलिक राहित होतेच म्हणा, पण प्रल्हादजी, अंगरीश ऋषी, याज्ञवल्क्य ऋषी, कपिल ऋषी, अनेक ऋषी मुनी, अनेक तपस्वी लोक होते. म्हणजे मला सांगायचं काय, ज्ञानेश्वर माऊलीच्या उपस्थितीनं या भूमीला सोन्याला जसा सुगंध यावा किंवा दुग्ध शर्करा योग यावा तसा योग आलाय. पण माऊलीच्या अगोदर ही भूमी अत्यंत तपोभूमी, ज्ञानभूमी आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराला पूर्वी 108 वेळेला ज्ञानोबाराने तप केलं आणि समाधीचा योग साधला. तो पूर्वी याच गावात साधला. अष्टोत्तर सेवेळा साधिली समाधी. म्हणजे पहिले 108 वेळा, 7 वेळेला ज्ञानोबाराने इथं तप केलं होतं. त्यामुळं पूर्वीच हे स्थान असल्यामुळे या ठिकाणी माऊलीला सगळ्या बाजूनं जेव्हा विचार केला पांडुरंगानं की आळंदी गावातच इंद्राणीच्या केदारला हे तप या ठिकाणी द्यायचं, समाधी द्यायची. का तर ही इंद्रायणी नदी ही मंत्र देवता आहे, ही पाण्याची देवता नाही, ही मंत्र देवता आहे. तुम्हाला कसं काय, फार पूर्वी या जगामध्ये ज्ञान भगवान शंकरापासून जन्माला आले. त्याने भगवान शंकरजी पार्वतीला सांगत असताना मच्छिंद्रनाथाला ऐकलं मच्छिंद्रनाथ. आणि मच्छिंद्रनाथानं ज्ञान ऐकल्यानंतर ज्ञानाला गुरुप्रसाद असावा लागतो. जोपर्यंत गुरुचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत ज्ञान फलद्रूप होत नाही. तुम्ही बोल किती पाठ करा पण गुरुने आशीर्वाद दिला पाहिजे, तेव्हा ते बोल आपल्याला योग्य वेळेला आठवतात आणि हातातून मधुर बाहेर पडतात. तुम्ही किती पाठांतर करा कीर्तन प्रवचनाचं, सद्गुरूची कृपा असेल
तर आपल्या वाणीला मधुरपणा येत नाही. विठ्ठल कोणत्याही गोष्टीला सद्गुरूचा आशीर्वाद असावा लागतो. गुरुनं म्हणावं लागतं छान, आता ही तुला मिळालेली विद्या यथार्थ होईल. सद्गुरूचा आशीर्वाद नसला की ती विद्या पाठांतराची विद्या पांडित्याकडे जात नाही, पाठांतराची विद्या प्रसादाकडे जाते. कशाकडे जाते? प्रसादाकडे. तुम्ही विद्या पाठ केली, कोणती विद्या पाठ करावीच लागते, पण पाठ केलेली विद्या पांडित्याकडे न जाताना ती प्रसादाकडे गेली पाहिजे. आणि ह्या जंक्शन स्टेशनहून प्रसादाकडे नेण्याचं काम फक्त सद्गुरूच करतो. दुसऱ्याला करता येत नाही, त्याला करता. तो प्रसादाकडे विद्या घेऊन जातो आणि म्हणजे मग ती विद्या आपल्याला प्रसादी बनते. तसं मत्स्येंद्रनाथानं विद्या घेतली पण प्रसाद, मग प्रसाद घेत असताना भगवान शंकरजीनं भगवान दत्तात्रयाचा प्रसाद त्यांना मिळाला मत्स्येंद्रनाथाला. मग त्यांनी पुढे गोरक्षनाथाला दीक्षा दिली, पुढे गहिनीनाथाला, निवृत्तीनाथ ही एक शाखा इकडे आली नाथपंथाची. दुसरी शाखा जालंधरनाथ, कानिफनाथ अशी तिकडे एक शाखा गेली. स्वामी विवेकानंद नंद संप्रदाय जो नंद, तर ही शाखा नाथपंथातली एक शाखा आहे. नवनाथानं गोरक्ष जालंधर चरपटाश्य अडभंग कानिपम चिंद्रराध्या चौरंगी रेवान कभर त्रिसंज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धा. हे नवनाथ सिद्ध आहेत ना, हे नवनाथ जे आहेत त्यापैकी जालंधरनाथ, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. मच्छिंद्रनाथानं 33 कोटी 96 लाख मंत्र लिहिले आणि गोरक्षनाथानं 7 कोटी 4 लाख मंत्र लिहिले. असे 40 कोटी मंत्र या गुरु शिष्याला दिले आणि 60 कोटी मंत्र मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ, अडभंगनाथ, चौरंगीनाथ, रेवणनाथ, भर्तरीनाथ, मीननाथ यांनी 60 कोटी मंत्र दिले. मग कोणी 5 कोटी, कोणी 4 कोटी, कोणी 13 कोटी, कोणी 12 कोटी, कोणी 9 कोटी असे दिले. आणि हे मंत्र लिहून प्रत्येकानं शिष्य केले, सिद्ध शिष्य केले. मग कोणाचे 11, कोणाचे 13, कोणाचे 9, कोणाचे 5, कोणाचे 7. या नवनाथापैकी फक्त कानिफनाथ एक असे होते की ते सोन्याच्या पालखीतून हिंडायचे. आणि हा कानिफनाथ हा ब्रह्मदेवाचा अंश, म्हणजे ब्रह्मदेवाच्या रेतामधून निर्माण झालेले कानिफनाथ. त्यामुळे 700 शिष्याचा लवाजमा आणि सोन्याच्याच पालखीतून प्रवास केला त्यांनी. असे राजयोगी नवनाथ हे होते. आणि म्हणून यांनी जे 5, 9, 7 असे जे सिद्ध तयार केले, ह्या 9 जणांचे मिळून 84 सिद्ध तयार झाले, फक्त 84. आणि त्या सिद्ध पुरुषाला मुक्कामाची जागा सगळ्याने एके जागावर यायचं, त्यासाठी त्यांना 84 जणांना एक जागा दिली पृथ्वीच्या पाठवून, ते आळंदी गाव दिले. लक्षात फक्त आळंदी, बाकी तुम्ही कुठे हिंडा पण येताना कुठे यायचं? 84 सिद्धांचा. म्हणून या दुनियामध्ये संपूर्ण जे ज्ञान आहे ना, ते गाणं असो, वाजवणं असो, वैदिकी शास्त्र असो, सामाजिक असो, काही असो, ते 100 कोटी मंत्रातच आहे महाराज, 100 कोटी अभंगातच आहे आणि 100 कोटी शब्दातच आहे. ते भंग 100 रामायण लिहिलं, 100 मंत्र देवता लिहिल्या आणि 100 कोटी अभंग लिहिले. याच्यापेक्षा दुनियामध्ये ज्ञान ना अमेरिकेत नाही, लंडन मध्ये नाही, कुठंच नाही. सगळं ज्ञान याच्यातच आहे. याच्यातून बाहेर जे आहे तेच, दुसरीकडे काय नाही. 100 कोटी मंत्रात सगळ्या विद्या नवनाथानं टाकलेल्या. आणि म्हणून या नवनाथानं संपूर्ण शस्त्र, अस्त्र, वातास्त्र, आग्नेयास्त्र जे काय असेल ते, किंवा जे काही औषध पाणी, जडीबुटी, जारण विद्या, मारण विद्या, अघोरी विद्या, शांभवी विद्या, शांकरी विद्या, ब्रह्मविद्या, आत्मविद्या, ह्या सगळ्या विद्या 100 कोटी मंत्रात आल्या. जे विद्या जगात असतील, कोणती विद्या असो, यांच्या मंत्रात नाही. बाकी याला सोडून विद्या जन्माला आली नाही. अशी विद्या, मग त्याच्या संजीवनी विद्या ही सुद्धा याच्यातलाच मंत्र आहे. लक्षात. मग मंत्र आणि सामान्य गोष्टीत फरक काय?
मग ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सुद्धा मंत्र देवता आहे. ज्ञानेश्वरी ही काही कादंबरी वाङ्मय किंवा एखाद्या पदाची रचना नाही. प्रत्येक नवनाथाच्या किंवा भगवान परमेश्वराच्या मंत्राचाच हा अन्वय केलेला आहे. तुम्ही म्हणाल कसं काय महाराज? ही तुम्हाला सांगतो. म्हणजे ज्ञानेश्वरी आणि मंत्र याच्यातला फरक. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतं वरिष्ठम वातात्मजं वानरयथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हा काय झाला मंत्र? ही गोष्ट खरी ना? हा कुणाचा मंत्र आहे? मारुतीरायाचा. मी आणि माझ्या बरोबर एक माझा जोडीदार आला. आम्ही दोघेही मारुतीच्या पाया पडायला गेलो. मी आणि तो. मी मारुतीच्या पुढे राहिलो. मोठ्यानं असं म्हणलो. काय म्हणालो? मारुतीराया मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतं वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. असं मी म्हणालो. हे मारुतीला कळलं. त्याला हे माहीतच नव्हतं. त्याला काय पाठ नव्हतं. त्याला मंत्र माहित नव्हता. पण तो काय म्हणाला? मारुतीराया मला असं येत नाही. काय म्हणला? मला असं येत नाही. पण मला एक माहिती आहे. काय? तू फार वेगवान आहेस, अतिशय बुद्धिमान आहेस, अतिशय हुशार आहेस. तुझ्या आईचं नाव अंजनी आहे, वडिलाचं नाव वायू आहे, आणि तू इंद्रिय निग्रह, तुझं वागणं फार छान आहे. तू खराब खात नाही, बोलत नाही, वागत नाही. तुझ्या इंद्रियावर फार ताबा आहे. असे तुझ्याकडे फार चांगले बुद्धीचे वागण्यातले खूप चांगले गुण आहेत. तर तसे गुण तू रामाची सेवा फार केलीस आणि रामाची सगळी कामं तू ऐकलीस, म्हणून रामाचं फार तुझ्यावर प्रेम आहे. तर तू हे सगळे गुण मला दे आणि माझ्यावर प्रेम कर. कळलं का तुम्हाला? मी काय म्हणलो, हा काय म्हणला? हा काय म्हणला? अरे मी फक्त संस्कृत मध्ये म्हणलो, पुढच्याला कळूच नाही म्हणून म्हणलो. त्याला कळूच नाही काय मी काय म्हणलो, त्याला कळूच नाही. आणि माझा अहंकार मोठा व्हावा, मी लय हुशारी, मी लय चतुर आहे, असा माझा अहंकार जागा व्हावा म्हणून मी हे म्हणलो. आणि तो म्हणला मारुतीराय मला असलं येत नाही. पण माझ्या मंत्राचा त्याने संपूर्ण अन्वय हा त्याच्या बोली भाषेत सांगितला. मारुतीराय मलाच प्रसन्न होईल का अगोदर त्याला होईल. अरे मला सांगा, तो जे म्हणला ना, माझ्या शब्दाचाच अर्थ तो बोलला. तसं नवनाथानी भगवान शंकरांनी जी विद्या लिहिली ती बरोबर भाषेत लिहिली, ती मंत्रात लिहिली. त्यांच्या मंत्रशक्ती वेगळ्या भाषेची आहे आणि त्याच भाषेचं ट्रान्सलेशन ज्ञानेश्वर महाराजांना 56 भाषेमध्ये करून ठेवलं. 56 भाषेचा शब्द काय नाही, तेच भाषा जे समाजाच्या कल्याणासाठी पाहिजे तेच त्यांनी आपल्या बोली भाषेत लिहून ठेवलं. का? ज्ञानेश्वर महाराज नाथ पंथातले शेवटचे साधूच नाही. एका शाखेत निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ असा शब्द. ज्ञाननाथ हे नाथ म्हणजे मालक. आणि मग ही जी विद्या आहे, या विद्या फक्त नाथ पंथातच आहे, लक्षात ठेवा. आता एक वाक्य तुम्हाला थोडस वाईट वाटेल तरी पण क्षमा मागून सांगतो. बघा, बुद्धिमान माणसानं सगळ्याला त्रास दिला. ज्ञानेश्वर महाराजाला दिला, रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजाला दिला, नामदेव महाराजाला दिला, गौरांग प्रभूला दिला, शंकराचार्याला दिला, येशू ख्रिस्ताला दिला, मोहम्मद पैगंबरला दिला. जे पंडित आचार्य लोक त्यांनी सगळ्याला त्रास दिला आणि सगळ्याला पार घाईस आणून सोडलं. पण मला असा एक आचार्य सांगा की त्याने नवनाथाला त्रास दिला. असा एक माणूस मला दाखवा. एक पंडित, एक काशीचा, रामेश्वरचा, दिल्लीचा, आळंदीचा, पंढरपूरचा एक आचार्य, एक पंडित, एक कुणी असा दाखवा की त्याने फक्त जसा ज्ञानोबाला त्रास दिला, तुकाराम महाराजाला दिला, नामदेव महाराजाला, नाथ महाराजाला तर पारच दिला, असा एक दाखवा
त्याने जालिंदरनाथ, मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ, गोरक्षनाथ, रेवणनाथ, आडवंगीनाथ, चौरंगीनाथ, मीननाथ यांना एका माणसानं या दुनियामध्ये त्रास दिला. असा एक माणूस दाखवा या जगाच्या पाठीवर. आपलं आव्हान आहे त्याला, एक सुद्धा नाही. कारण बाबा ज्ञानोबाला गावाच्या बाहेर काढलं, नाथ महाराजाला फार गाडवाला पाणी पाजायची वेळ आली. तुकाराम महाराजाला यांना का नाही त्रास दिला? माशी सर्वावर बसेल, जिलेबीवर, गुलाबजामून, पुरणपोळीवर, आमच्यावर, घाणीवर, टमाट्यावर, बटाट्यावर, पण माशीला म्हणा पेटलेला कोळशावर. कोळसा पेटला त्याच्यावर बस का नाही बसत माशी? तिला माहितीये आपण बसलो तद्धाम परमम, मी पुन्हा माघारी उठायची. तशी नाथ भक्ती आहे बाबा. म्हणून आपले सगळ्यांचे उभे गंध हे आडव्या गंधाच्या पायावर भक्कम आहेत. लक्षात, आडव्या गंधावर आपला पाया आडव्या गंधाचा भक्कम आहे. आणि त्या आडव्या गंधाच्या त्रिपुटी असल्यामुळे आपला उभा गंध सरळ आहे. म्हणून उभ्या गंधावाल्यानं आडव्या वाल्याला कधी नाव ठेवायचं? कधी त्याला गुरु मानायचं, पाया पडायचं. लक्षात ठेवा, उभा गंध आडव्या गंधावाल्याला नाव. कारण ते मायबाप आहेत ना मला विद्यासून. महाराज ज्ञानोबारायनं मंत्रशक्तीत सामान्य भक्तीची भाषा ही मंत्रशक्ती कलियुगामध्ये लोक वापरतील आणि खूप त्रास देतील एकमेकाला. म्हणून माऊलीला सांगितलं, गोरक्षनाथानं, भिनीनाथानं आणि निवृत्तीनाथानं येऊन स्वतः भेटून सांगितलं, माऊली ही जी 100 कोटी मंत्राची जी देवता आहे ना, ही शक्ती आहे ना, ही सगळी आम्ही तुम्हाला दिली. याच्यातून गर्भित भाग तुम्ही फक्त लोण्यासारखा भाग भक्तीचा बाहेर काढा, बाकी सगळं तुमच्याजवळ ठेवा. 100 कोटी मंत्र ज्ञानोबांना सांगितली. मग मला सांगा, इतकी नवनाथाची जर सगळी शक्ती ज्ञानोबाच्या ओटीत आली, अशी ओंधळीत आली, मग त्यांना रेडा बोलवणं, भिंत चालवणं अवघड आहे का सोपं आहे? अरे एखाद्या हिंद केसरी पैलवानाला इकडचं फुल तिकडे ठेव म्हणावा, मग हिंद केसरी पैलवान एक गुलाबाचं फुल उचलायला काय लगड बनलावी? त्याला काय इकडचं बोलवत? तसं रेडा बोलवणं, भिंतच बोलवणं ज्ञानोबाराच्या दृष्टीनं असं की झाडकी पत्ती होत. 100 कोटी मंत्र त्यांच्याजवळ होते ना. 100 कोटी मंत्र कशाला म्हणते? त्यामुळे संजीवनी मंत्र फक्त ज्ञानेश्वर महाराजानं चांगदेव महाराजांच्या पुढच्या प्रेताला फक्त पाहिलं आणि फक्त संकल्पना केली, उठून जायला, उठा तुम्ही. फक्त संकल्पना केल्याबरोबर जो पिकली त्या उठली. कारण संजीवनी मंत्र त्यांच्याजवळ होते. इतकी ताकद होती, अशी एवढी मोठी ताकद. आणि ती सगळी ताकद इंद्रायणीच्या किनाऱ्याला जशीच तशी बसली बाबा. म्हणून इंद्रायणी ही मंत्र देवता आहे. आणि असे मंत्र चरपटीनाथानं स्वर्गामध्ये ज्या वेळेला इंद्राच्या बागेचा विध्वंस केला आणि इंद्राला पराभूत केलं सगळ्या देवतेला, तेव्हा बृहस्पतीने इंद्राला सांगितलं, हे सगळे मंत्र फक्त नवनाथामुळे, आणि तुला जर शिकायचं असलं तर त्या नवर आणाला. इंद्रानं सगळ्या नवनाथांना स्वर्गात नेलं आणि 1 वर्षभर यज्ञ केला. आणि वर्षभर यज्ञ केल्यानंतर मच्छिंद्रनाथ हे स्वर्गामध्ये यज्ञाला बसले. तेव्हा त्यांचा मुलगा हा स्वर्गात मीननाथ स्वर्गामध्ये होता, आईच्या जवळ. मैनाकिनी राणीपासून झालेला श्रीराजा. मग त्याला मंत्र द्यायचे म्हणून गोरक्षनाथाला सांगितलं, गोरख आपल्या मीननाथाला घेऊन ये. आणि म्हणून मीननाथाला बोलवलं आणि एका झाडाच्या खाली, यज्ञाच्या बाजूला झाडाखाली मच्छिंद्रनाथ आपल्या मुलाला मीननाथाला मंत्र शिकू लागले. बृहस्पतीला सांगितलं, इंद्रा ही संधी आता तुला कशी विद्या शिकायची ती शिक म्हणले. आता हे बघ, आता संपूर्ण विद्या स्वतःच्या मुलाला मच्छिंद्रनाथ सांगतात. मग त्यांनी यज्ञ कंकण बाजूला काढलं आणि मोराच्या रूपात जिथं मच्छिंद्रनाथ आणि मीननाथ बसलो होते खाली झाडाच्या, तिथं वर बसला. संपूर्ण विद्या घेईपर्यंत वर बसला. मोराच्या रोज वर बसायचा. मंत्र विद्या मच्छिंद्रनाथानं दिली आणि संपूर्ण हा इंद्र शिकला. 12 महिने यज्ञ पुरा झाला. नंतर मोठं सोनं नाणं देऊन सत्कार करायचं ठरलं
आणि सत्काराच्या वेळेला बृहस्पती म्हणले इंद्राला, इंद्रा गुरुचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय मंत्र फलिद्रूप होणार नाही, तुला यांचा आशीर्वाद घ्यावा लागेल, तू घेतलेली विद्या त्यांना सांगावी लागेल, आशीर्वाद घ्यावा लागेल. त्याने सर्वांना साष्टांग नमस्कार घेतला, कान धरले आणि सांगितलं, माझ्याकडून एक मोठं पाप झाले, पण मला आशीर्वाद द्या. म्हणजे काय झालं? म्हणले, मी तुमची विद्या चोरून घेतली, मोराच्या रूपात घेतली आणि मला आशीर्वाद द्या. असं ऐकल्याबरोबर सगळे नवनाथ खवळले आणि त्यांनी लगेच शाप दिला इंद्राला. सांगितलं, आताच्या आता तुझे सगळे मंत्र विसरून जातील. एक सुद्धा मंत्र एम्प्टी माइंड झालं इंद्राचं एका मिनिटात. एम्प्टी माइंड, एक सुद्धा मंत्र. मग बृहस्पती बाकीच्या देवतानं त्यांना आग्रह धरला, माफी मागा, कृपा करा, आणि आग्रह धरून पुन्हा प्रसन्न केलं. आणि मग इंद्राला सांगितलं, तुला तप करावं लागेल. काय तप? 2 आज्ञा. एक 12 वर्ष तपश्चर्या करायची, आणि दुसरी नाथ पंथातल्या माणसाला त्रास द्यायचा नाही. ज्या दिवशी नाथ पंथातल्या माणसाला त्रास देशील त्या दिवशी तुझी विद्या फलद्रूप होणार नाही, ती वांज होईल, वांज काम करणार नाही. नाथाला त्रास द्यायचा नाही, नाथ संप्रदायाला. ही पहिली आठ. दुसरी आठ, तू काय करायचं, मृत्यू लोकात जाऊन हे मंत्र हातावर पाणी घेऊन त्याचं सोडायचं. आणि मग 12 वर्ष मग भोगावतीचं पाणी इंद्र घेऊन सह्याद्रीच्या रांगाच्या लोणावळ्याच्या डोंगरात बसला इंद्र, आणि भोगावतीचं पाणी कमंडलून, सोन्याचे कमंडल आपल्या हातात अखंड धार धरली, अशी अखंड धार धरली. आणि ते पाणी 12 वर्ष, जेवढे मंत्र त्याने चोरून 100 कोटी मंत्र ऐकले, ते सगळे मंत्र, ते मंत्र म्हणायचे, पाण्याची धार चालू आणि तोंडानं मंत्र चालू. 12 वर्ष मंत्र साधना केली आणि कंप्लीट 12 वर्षानं ती विद्या त्याला फलद्रूप झाली. पण जेव्हा हे मंत्राचं पाणी खाली वाहिलं, इंद्राच्या हातातून मंत्राचं पाणी खाली गेलं, जे पाणी इंद्राच्या हातातून गेलं त्या नदीला नाव इंद्रायणी पडलं. त्या नदीचं नाव काय? मग तिथून इंद्रायणी वाहत खाली गेली. त्याचं 12 वर्ष पाणी सारखी धार चालूच ना. मग त्या इंद्रायणीला, त्या इंद्रायणीच्या पाण्यात 100 कोटी मंत्र इंद्राच्या मुखातून गायले गेले, बोलले गेले. आणि म्हणून ही इंद्रायणी नदी मंत्र देवता आहे. म्हणून त्या इंद्रायणीचं अंतर फार कमी आहे, लोणावळ्यापासून भडकळ पर्यंत. तुळापूरला तर ती भीमाला जाऊन मिळाली. 50-60 किलोमीटरच्या अंतरामध्ये 5 साधू तिथे जन्माला आले. अशी दुनियामध्ये एक सुद्धा नदी नाही, एक सुद्धा नाही. निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज, जगाला गवसणे घालणारे साधू या इंद्रायणीच्या किनाऱ्याला जन्माला आले. का? ही मंत्राची देवता नाही इंद्रायणी, मंत्रच. म्हणून संपूर्ण भारतामध्ये पुढे कुणी जरी शिकत असलं तरी ती सगळी माणसं आळंदीच्या इंद्रायणीच्या किनाऱ्याला शिकायला जातात. मंत्र देवता आहे. ज्याला काही येत नाही ना त्याने फक्त इंद्रायणीच्या किनाऱ्याला जाऊन अभ्यास करायचा. 100% ते मंत्र देऊया, कारण ती देवताच मंत्राची आहे ना, सिद्ध पुरुष देवता आहे. म्हणून आळंदीत मृदंगाचार्य, गाणारे, वाजवणारे, कीर्तनकार, संपूर्ण वारकरी संप्रदायाचा प्रसार करणारे महात्मा लोक हे आळंदीतूनच बाहेर गेले, कारण मंत्र देवता आहे. काय देवता आहे? कारण प्रत्येक मंत्रच तिच्यातून जन्माला आलेला आहे. आणि अशी अमृतमय आहे हे इंद्रायणी, भागीरथी करून तीर्थराज. अशा मंत्र देवतेच्या किनारी संपूर्ण नाथाचे मंत्र ज्या पाण्यात वाहत आले, ज्या पाण्यातून उच्चारात आले, त्या नाथ पंथाच्या त्या मंत्राच्या किनाऱ्यालगत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. त्या मंत्राच्या शेजारी महाराज, दुसरी कोण नाही. अनेक ठिकाणी पाणी कसंही असेल, शुद्ध अशुद्ध, पण हे मंत्र आहेत. आणि अशा मंत्राच्या ठिकाणी कृतीच्या आनंद विपुणम त्रेतायाम वारणोस्फुटम द्वापारे कपिल मुने अलंकाख्यो करो युगे. कृतयुगामध्ये विपिनवन, त्रेतायुगामध्ये वरुण नगरी, द्वापार युगामध्ये कपिल नगरी आणि कलियुगामध्ये आनंदवन. अशी प्रत्येक युगात या गावाचं नाव बदलत आलं. आणि अशा बदलणाऱ्या या गावामध्ये ज्ञानोबाने 4 युगाच्या पासून हे गाव पुण्यभूमी, देवभूमी, सगळ्या प्रकारची भूमीचे गुण असलेले त्या गावात समाधी घेण्याचा निश्चय जेव्हा पांडुरंगाचा झाला
आणि पंढरपुरामध्ये ही सगळी बातमी पसरली आणि ही सगळी मंडळी आळंदीला आल्यानंतर मग तिथे उत्सव, पंक्ती, भजन, पूजन, कीर्तन अशा प्रकारची आणि आळंदी गावात करण्याचं ठरलं. तेवढं आता कसं तुम्ही सजवलंय, आता 25 वर्ष तुम्ही पहिल्या वर्षाला एवढं मोठं होतं का? औषधाच्या सुद्धा नव्हते खाली टाकायला, फुपाट्यातच बसलेली. पहिल्या वर्षाला फुपाटात अशी फुपाट्यात बसली, थोडंफार महाराज पुढं काहीतरी टाकलं. आता गाडीचे काय 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 थाट लावला. पहिल्या वर्षाला काय काही नव्हतं. मग आता कसं सजवलंय तसं ज्ञानेश्वर महाराजाला समाधी द्यायची ना, तशी आळंदी नगरी सजवण्याचं काम विश्वामित्राकडे गेलं होतं. विश्वामित्र, आता विश्वामित्र काही साधी गोष्ट आहे का? त्यांनी 15 दिवस आळंदी पंढरपूरच्या वारीत ठरलं आळंदी सजवायला. मग त्याने हे लावलं काय? आता कसे आपण माळा लावल्या चमचम करणाऱ्या, त्याने मुक्ता फळांच्या माळा लावल्या. हिरे, माणिक, पाचू, जड, जवाहीर, की अंधारात हिरा चमकला पाहिजे. अंधारात हिऱ्यांचा प्रकाश आळंदी गावात पडला पाहिजे म्हणून हिरे, माणिक, पाचू आशांच्या माळा लावल्या की अंधारात सगळे रस्ते आणि सगळे झाडावर त्याने हिरे, माणिक, पाचू बांधले. केळीचे खुंट आणि हिरे, माणिक, पाचू. आता आपल्याला एवढे हिरे, माणिक, पाचू बघायला मिळत नाहीत का? हिरे आपल्याला मिळतात, पण रस्त्यावरले हिरे. हा कुणाचा हिरा? रामभाऊचा हिरा. आपल्याला बघायला मिळतात हिरे. 40 फूटचा रोड ज्याला चालायला पुराणा एकट्याला, असे हिरे आपल्याला. पण कुबेराला बोलवलं विश्वामित्रानं, आणि कुबेराची संपत्ती विश्वामित्रानं बोलवली. म्हणजे मी जे सांगाल ते तुम्ही मला द्यायचं. मग त्याने कुबेराकडून हिरे, माणिक, पाचू, जड, जवाहीर, मुक्ता फळांच्या माळा, केळीचे खुंट, वेगवेगळ्या झालरी, वेगवेगळं असं आळंदी गाव हा पूर्ण गाव सजून काढला. आणि लखलखाट म्हणजे लाईटची सोय नसताना सुद्धा लखलखाट, धूप, दीप, नैवेद्य अशा प्रकारचं खूप अशी सजावट आळंदी गावामध्ये आणि विश्वकर्मानं आणि त्यावेळा केली. असं सजून मंडप काय, केळीचे खुंट काय लावले, अशी खूप मोठी सजावट शास्त्रामध्ये वर्णन केले. लक्षात अशी सजावट करून हा उत्सव सुरू जेव्हा झाला त्यावेळेस मुख्य स्नानाला इंद्राणीमध्ये जायचं. त्यावेळेला इंद्राणीचं पाणी फार शुद्ध होतं. आम्ही आळंदीला आलो 40-42 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही आळंदीच इंद्राणीचं पाणी प्यायचो. इतकं पाणी असं प्यायचं वगैरे, फार शुद्ध पाणी होतं, काहीच घाण नव्हतं, एकदम शुद्ध असं नितळ पाणी असायचं. ते भागीरथीचं पाणी, इंद्राणीचं पाणी. आता आंघोळीला सुद्धा अंगाला फोड इतकं घाण झालं ना पाणी. त्यावेळेला तर किती शुद्ध पाणी असेल इंद्राणीचं, भरपूर शुद्ध. अशा शुद्ध इंद्राणीच्या पाण्यामध्ये आणि स्नान करायला ही मंडळी जेव्हा आता उत्सवामध्ये आंघोळ करणं, कीर्तन, भजन, पूजन, प्रत्येक दिवशी एक एक काम. तेव्हा स्नानासाठी जायचे. पण व्यवहार असा आहे महाराज, वागण्याची पद्धती अशी, मोठ्या माणसाच्या बरोबर जर आंघोळीला आपण गेलो, एखाद्या साधू बरोबर, एखाद्या संन्याशाबरोबर, एखाद्या महात्म्याबरोबर आपण 10-5 जण जर गेलो तर शास्त्र असे, अगोदर त्या साधूनं, त्या मोठ्या माणसानं तीर्थात उतरायचं, अगोदर त्याने आंघोळ करायची आणि मग आपण आंघोळ करायची, असा नियम आहे. असा समजा तुम्ही घरात जेवायला बसला, एखाद्या महाराजाला जेवायला आणलं, तुम्ही 10-5 जण घरातले बसले, महाराजही बसले, त्यांच्याबरोबर बसले आणि सगळं वाढलं, कुंडली खात वर झाली, विठ्ठल झालं, असं गृहीत करा. असं पहिला घास कोणी घ्यायचा? तो जोपर्यंत तोंडात घास घालीत नाही तोपर्यंत आपण भातावर नुसता हात ठेवून बसायचं. काय करायचं? माणसं वाढायला लागले, भात अगदी कालून बिलून सगळं ओके करून ठेवतात. लक्षात आपण हात ठेवून बसायचं. जे तुम्हाला आवडत्या पदार्थ तुम्ही खायचं नाही. त्यांच्याकडे बघायचे कान्या नजरेने, ते कधी गाज देतात. कान्या नजरेने बघायचे हो का महाराज, असं पाहायचं. आलं लक्षात का? तो जोपर्यंत महापुरुष, तो साधू घास घेत नाही तोपर्यंत आपण नाही घ्यायचं. आपण घास घेतला की त्याला जेवण आपण उष्ट दिल्याचं पाप आपल्याला लागतं.
की आपलं उष्ट खाल्लं त्यांनी, आपलं उष्ट खाल्लं. तुम्ही अगोदर घास घेतला की त्याला तुम्ही आमंत्रण दिले, त्याला तुम्ही उष्ट जेवण दिले. पण त्यांनी अगोदर घास घेतला की तुम्ही तुमचं जीवन हा प्रसाद घेतला महाराज. तुमच्या ताटातले ना हा काय आहे प्रसाद. मग तुम्ही प्रसाद घेतला पण तुम्ही अगोदर घास घेतला की ते गोष्ट त्याला दिले. असा महापुरुषाच्या बरोबर स्नानाला गेलं की त्याने अगोदर उतरायचं. ते उतरले मग एखाद्या नदीवर, सामान्य नदीवर, सामान्य ठिकाणी जरी आंघोळ करायला गेले एखाद्या डोहात, पण त्याने आंघोळ केली की आपण आंघोळ केली की ते तीर्थ होत. ते काय होत, ते तीर्थच होणार डायरेक्ट. त्यांनी आंघोळ केली की तीर्थ डायरेक्ट. मग आपण करायची, आपण अगोदर करायची नाही. पण आपण तसं करीत नाही. आपण एखाद्या महाराजावर पंढरपूरला गेलो आंघोळीला, महाराज असं करा, तुम्ही कपड्यावर बसा, मी आलो, तुम्ही बसा का, मी आंघोळ करून येतो आणि मग तुम्ही काय करा, तुम्ही मन मोकळे जाणार. म्हणजे याला समजतच नाही. तुम्ही कपडे सांभाळा, मी येतो आंघोळ करून. असं माणसं म्हणते तुम्हाला काय गेला असा अनुभव आला. तसं नाहीये. अगोदर तुम्ही स्नान करा मग मी करतो, ही पद्धती आहे. अशी पद्धत म्हणजे आदर देत असताना, किंवा आपण प्रवासात आहे किंवा आपण घरी येतो, मोठा माणूस बसला ना तर पद्धत अशी त्याच्या बरोबरीने आपण बसायचं नाही. समजा तुम्ही गुरुला आणलं, एखाद्या संन्यासाला आणलं, एखाद्या ब्रह्मचार्याला आणलं, एखाद्या दिगंबराकडे साधून तुम्ही बोलवलं, आमंत्रण केलं, तुम्ही त्याला जिथं बसवलं ना त्याच्या मांडीला मांडी लावून बसायचं नाही किंवा त्याच्या बरोबर बसायचं नाही. त्याच्यापेक्षा 1 इंच का होईना, 1 अर्धा मिलीमीटर का होईना, पण आपलं आसन खाली पाहिजे. आपलं आसन कुठं पाहिजे, खाली पाहिजे. नाही तर त्यांना बसायचं खाली आणि आपण बसायचं बाजावर. आपण वर बसायचं आणि त्यांना बसवायचं खाली. अशी सुद्धा माणसं काही वेगवेगळं असतात. खाली बसवतो, देवर बसणार, असं करू नये. त्या माणसाला उंचीवर बसवा, आपण खाली बसावा. बरोबरला मांडी मारून बसू नाही. आला अच्छा, समजा तुम्ही आले महाराज, तिथं चिटकून मांडी लावून बसलो तुम्ही, त्याला तुम्ही बसा जागा आहे ना, नाही नाही म्हणलं महाराजांना आपला लय चांगला परिचय. तुम्हाला माहिती का, फार घनघोर पाप सांगितले शास्त्रात, फार घनघोर. मातृगमनाचं पाप एखाद्या साधू पुरुषाच्या संगतीत जर मांडीला लावून बसला तर मातृगमनाचं पाप सांगितलं शास्त्र. इतका अवघड आहे. म्हणून त्या माणसाचा तो फार मोठं व्यक्तिमत्व आहे. आपली लायकी नाही त्याच्या मांडीला मांडी लावून बसायची, आपण अंतर ठेवून बसायचं. लक्षात ठेवा, हा व्यवहार आहे, लक्षात ठेवा. आणि याच्यातून आपल्या जीवनात प्रसाद मिळतो, आशीर्वाद मिळतो. त्याने नाही जरी त्याला आशीर्वाद करणार तरी त्यांचा आत्मा तुमच्यावर प्रसाद केल्याशिवाय आपोआप राहत नाही. हा सिद्धांत. आपण आदर केला, आपल्या मनाने एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या स्थानाचा, एखाद्या देवतेचा आपण मनाने आदर केला आणि ती व्यक्ती काही जरी नाही बोलली तरी आत्मा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय त्यांनाही कळत नाही आपल्याला. तुम्ही रोज आई वडिलांची सेवा केली, आई वडिलांच्या आज्ञेत राहिला, आई वडिलांना पाया पडला, असं करीत धरा. आई वडिलांना माहिती आहे का तुम्हाला काय आशीर्वाद द्यायचे, त्यांना काही माहित नाही, अडाणी येतील. पण त्यांच्या पायातच अशी ताकद आहे की निसर्ग तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय, निसर्ग आशीर्वाद देणार. त्या चंदनाच्या झाडाला माहित नाही माझा वास कसा आहे, पण जे तो उघडील त्याला वास आल्याशिवाय राहत नाही. आंब्याला माहित नाही मी किती गोड येते, माहिती आंब्याला. आता तुम्ही कोकणातली माणसं आहे, तुमचा आंबा कळतो कोणतो, आंबा म्हणतो का मी लय गोड येते. आंब्याला त्याची चव कळत नाही, पण चव खाणारा कळवतो. फार हा बलसाडचा आहे, हा रत्नागिरीचा आहे, म्हणजे राजापुरी आहे, हा मद्रासचा आहे. मला हे कोण कळवतं खाना. पाणी पाण्याला पित नाही, जळ न पिती जळा, फळ न खाती फळा,
फळाला फळ खात नाही, पण भोगता तो निराळा, त्याने चवी निवडली. चव ही त्याने निवडली, फळाला नाही निवडली. तसं चंदनाला माहित नाही मी किती सुगंधी आहे, हरणाला माहित नाही माझ्याजवळ कस्तुरी आहे, त्याला माहित नाही. फळाला माहित नाही माझ्याकडे काय गोडी आहे. तशी आईच्या आणि बापाच्या पायाला माहित नाही आपल्याजवळ काय आशीर्वाद येतो, त्यांनाच माहित नाही आपल्याजवळ. पण मुलानं सेवा केली 100% त्यांनी नाही जरी दिला तरी त्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय. अहो परीक्षाला विचारा, तो सोनं कसं काय करतो? तो म्हणतो मला नाही माहित, पण मला चिटकल्यावर सोनं होत. मला माहित नाही माझ्यात काय येते, पण मला लोखंड चिटकलं, तांब जसं चिकटलं की त्याचं सोनं होतं. परीक्षाला माहित नाही, लक्षात त्याला माहित नाही. परंतु दुसरा त्यानं महत्व जाणलं की फायदा होतो, हे सिद्धांत ठेवलेला आहे. त्याप्रमाणे महाराज आळंदी गावची भूमी, तुम्ही तुमच्या पद्धतीने तिथे राहिला. आई वडिलांच्या विचाराप्रमाणे, थोरा मोठ्यांच्या विचाराप्रमाणे, संतांच्या विचाराप्रमाणे, देवाच्या विचाराप्रमाणे, गुरुच्या विचाराप्रमाणे, सज्जनांच्या नीतीनं, व्यवस्थेनं, पद्धतीनं, कायद्यानं, धर्माच्या विचाराप्रमाणे आपण कोणत्याही आश्रमात राहिलो 100% आपल्याला मुक्ती मिळणार. ना वानप्रस्थ ना गृहस्थ ना ब्रह्म कोणते, पण त्या आश्रमामध्ये राहत असताना देववचन, संत वचन, मात्या पित्यांची वचन, समाजाची वचन, कायद्याची वचन, पद्धतीची वचन, या वचनाचा आदर करून तुम्ही कुठेही राहा, तुम्हाला 100% परमेश्वराची प्राप्ती होणार. इथं संत भूमी आहे, इथं देवभूमी आहे, इथं ज्ञानभूमी आहे. अशा भूमीमध्ये ज्ञानोबाराने समाधी घेतल्यानंतर आंघोळीला, समाधी घेताना आंघोळीचं प्रकरण ज्यावेळेला आलं, त्यावेळेस सगळी माणसं ज्यावेळेला नदी किनारी, दोन्ही बाजूनं सगळ्या तीर्थ, सगळ्या नद्या आणि सगळी, मग गंगा, यमुना, झेलम, रावी, चिनाब, सतलज, कावेरी, तुंगभद्रा, गोदावरी, नर्मदा, भागीरथी, यमुना, ब्रह्मपुत्रा, सरस्वती, सगळ्या नद्या आळंदीमध्ये आमंत्रित केलं देवानं. पाताळापासून स्वर्गापर्यंत सगळ्याला आमंत्रण केलं होतं. तशी सगळ्या नद्या इंद्रायणीच्या नदीत येऊन उभ्याच राहिल्या होत्या माऊलीला आंघोळ घालायला. पण आता उतरायचं कोणी अगोदर? ज्ञानोबा राहायला तर विद्यावस्थित माऊली गेली, उतरायचं कसं? सामान्य माणसं उतरणार, डोळ्याला पदर लावून जेवढा दुःख व्यक्त करू लागले, आंघोळ घालताना उतरायचं कसं? अगोदर ज्ञानेश्वर महाराज उतरल्याशिवाय कोणाला उतरता येणार? आणि माणसं तर तुतर्फा बसले चिंता करीत. भगवान परमेश्वर परमात्मा ज्ञानोबाला हाताला धरून उतरायचा प्रयत्न करतात आणि ज्ञानोबा शांत बसलेले इंद्रायणीच्या किनाऱ्याला. सगळ्या नद्या तिथं उभ्या आहेत, आपापला सुवर्ण कलश हातात घेऊन माऊलीला आंघोळ घालायला. आणि ज्ञानोबा खाली उतरत नाहीत, लोक एकही माणूस खाली उतरेना. अशा वेळेला तुम्ही चिंता करू नका, दुःख करू नका, अजिबात घाबरू नका. हे परमेश्वराची जी आदि माया शक्ती आहे, त्या शक्तीनं कुठल्याही व्यक्तीने सांगितलं नाही, तर परमेश्वराची जी निर्गुण निराकार शक्ती आहे, ती निर्गुण निराकार शक्ती मानवाला कळणाऱ्या भाषेत ज्यावेळेला आकाशातून बोलली, त्यावेळेला बोललेल्या अभंगाचं पहिलं चरण.
अशा प्रकारचं आकाशातून असा जोरदार सर्वांना ऐकू येईल असा आवाज आला. तेव्हा अंतरिक्ष म्हणजे आकाशात, अंतरिक्ष गगनी अवचित झाली आश्रमी. अचानक आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी होऊन काय बोलू लागली, भक्त तरतील मेदिनी ज्ञानदेवा दर्शने. तुम्ही चिंता करू नका, ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन करून संपूर्ण जग तरुण जाईल. मेदिनी म्हणजे पृथ्वी, पृथ्वीवरली संपूर्ण मानवजात फक्त आळंदी मुंबई पुण्यावालीच माणसं तरतील असं नाही. भक्त तरतील मेदिनी ज्ञानदेवा दर्शने. माऊलीचं दर्शन घेऊन संपूर्ण जगाचा उद्धार होईल. दर्शन घेऊन म्हणजे फक्त डोकं टेकून का, डोकं टेकून, फक्त डोकं टेकून नाही. डोकं टेकायचं आणि कसं वागायचं नाही जमायचं. आपल्या आई बापाच्या वाटण्या करायच्या आणि पंढरपूरच्या वाऱ्या करायच्या. बाप गेला थोरल्याच्या वाटणीव, आई गेली धाकट्याच्या वाटणीव आणि हा गेला पंढरपूरला वारीला. पांडुरंग भेटेल कृपा करील. आपल्याला सामान्यपणाने एक गोष्ट कळली पाहिजे, पुंडलिक राय आई वडिलांची सेवा करतात म्हणून देव त्याच्यासाठी व्याख्याला आला. आणि आपण आपल्या आई बापाला घराच्या बाहेर काढून घेत चाललोय आणि त्याला भेटायला चाललो. तो काय म्हणून आपल्याला, मी इथं आलोय कशासाठी आणि तू कोणत्या पद्धतीने मला भेटायला आला, हे चालत नाही. विरोधाभास चालत नाही. लक्षात, तू आई बापाची सेवा कर आणि मग मला भेटायला ये, मी तुला प्रसन्न होईल. तसा होणार नाही. भक्त तरतील मेदिनी ज्ञानदेवा दर्शने. माऊलीचं दर्शन, माऊलीचं दर्शन म्हणजे फक्त डोकं टेकून नाही. आपलं डोकं टेकवायचं म्हणजे काय करायचं नेमकं, त्यांच्या मुखातला जो विचार आहे, त्यांच्या जवळचा जो विचार आहे, तो आपलं डोकं टेकवायचं म्हणजे आपल्या डोक्यात घ्यायचा. आपल्या कशात घ्यायचा, आपल्या डोक्यात घ्यायचा. त्यांचा विचार आहे हरिपाठ, त्यांचा विचार आहे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65. त्यांचा विचार आहे. त्यांनी सामान्य गोष्ट सांगितली आहे, खडांची व्यंकटी सांगू परस्परे प्रभू मैत्र जीवांचे, सर्वावर प्रेम करा. हा सामान्य विचार आहे. सामान्य विचार आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. त्यांचा जो विचार आहे त्या विचाराप्रमाणे जो माणूस दुनियाच्या पाठीवर जगल त्याचा उद्धार होईल. मग तो अमेरिकेतला असो, लंडन मधला असो, नाही तर रशिया कुठला असो, त्याचा विचार जो आहे ना त्या विचाराप्रमाणे जगायचं. नुसतं त्यांचं नाव घ्यायचं आणि त्यांच्या पाया पडायचं. एखाद्या मुलीनं तिच्या मालकाचं नाव विठ्ठल आहे आणि ती म्हणली तुमच्यावर माझं फार प्रेम आहे, सकाळ संध्याकाळ पाया पडायची, जपाला बसायची. काय करायची, सकाळी उठली पाया पडायची, नवऱ्याचा विठ्ठल विठ्ठल जप करायची. डबा करायचा नाही, कपडे धुवायचे नाही, स्वयंपाक करायचा नाही, जाळून काढायचं नाही, काही करायचं नाही. उठली की पाया पडायचं आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. उठली की पाया पडायचं. कोणाच्या पाया पडायचं, पाया पडायचं. आणि तो म्हणला डब्याचं काय, म्हणजे तुमच्या पाया पडलं ना आता काय. आणि म्हणला कपडे कोण घ्यायचे, डबा कोण करायचा, झाडून कोण काढायचं, काय नाही. म्हणले वारकऱ्याची मुलगी आहे मी, माझ्या बापाने सांगितलं की विठ्ठलावर फार प्रेम कर म्हणून बापाकडून 2 माळा आणल्या गळ्यात आणि 1 जपाला. तो म्हणला तुझ्या जप माळाला गळ्यातल्या माळाला चुलीत घाल, तिकडे मला डबा करून दे. कंपनीत जायचे, दिवसभर काम करायचे, मला डबा करून दे. तू माझा जप करू नको, माझं नाव घेऊ नको, पण 2 चपात्या डब्यात जास्त टाक. माझा मुद्दा काढा. नाव विठ्ठल आहे, नाव राम आहे, नाव कृष्ण आहे, म्हणून त्या नवऱ्याच्या नावाचा जप करावा का नवऱ्याच्या विचारानं वागावा.
जप करावा, खरं का जप करू? नवऱ्याचा जप नको करू बाई, पण नवऱ्याचा विचार काय त्या विचाराप्रमाणे वाग. तसं संतांच्या नावाचा जप नाही केला तरी चालेल, पण जे संतांना सांगितलंय त्या विचारानं जर वागला तर त्याचं 100% कल्याण झालं. संत विचाराप्रमाणे आपण जगावा वागावा, तेनेच पंथे चालू जाता. संत ज्या रस्त्याने गेले, मार्ग दावून गेले, आधी दयानिधी संत तेनेच पंथे. त्यांच्या विचाराच्या रस्त्यानं ते ज्या वाटाने चालत गेले, ज्ञानोबाराय आळंदीहून पंढरपूरला चालत गेले, मग आपणही आळंदीहून पंढरपूरला चालत जायचं, पण खिसे कापीत जाय. जमल का? चालेल? अरे म्हणले ह्याच रस्त्याने माऊली गेले ना. अरे ते गेले, पण त्यांचा धंदा काय होता, तुझा काय धंदा आहे? चालेल का? तेनेची पंथे या शब्दाचा अर्थ ते त्या विचारानं, पावलानं नाही, विचारानं. तो विचार तुम्ही स्वीकारायचा आणि त्या विचारानं आपण जायचं. मग न पडे गुंथा कुठे काही. म्हणून पाया पडणं या शब्दाचा अर्थ विचाराची स्वीकृती करणं. माऊलीच्या पाया पडाय, तुमचा विचार मला मान्य आहे, मी तो तुमचा विचार स्वीकारलेला आहे, त्या पद्धतीनं मी जगत. माणसं भक्ती करूनही फायदा का होत नाही, त्या विचाराची जगण्याची पद्धती माणसाला सांगतो. तुम्ही सामान्य सांगतो, सिंपल उदाहरण सांगतो. आपली घरं असतात, खेडेगावात असतात, शहरात असतात, पुढे असतात, झोपडपट्टीत असतात, घर असतात. आपण आपल्या घरात आंघोळ करतो आणि त्या मुलीतून येऊन सगळं बाहेर आलेला असतो पाण्याचा. आपली आंघोळ चाललेली असते, हरिमुख्यमान देवाचे द्वारे उभा क्षणभरी हरिमुख्यमान हरिमुख्यमान पुण्य साबण लावून आंघोळ. 2 बादल्या पाण्यात आंघोळ, गरम पाण्यात. ते पाणी कुठे गेलं? ते संपूर्ण पाणी रस्त्यावर, गावाच्या ग्रामपंचायतीच्या रस्त्यावर. तुझा हरिपाठ चाललाय कुठे? त्या रस्त्याने लहान लहान पोरी शाळेत जातात, म्हातारी माणसं जातात, आमटो होतात. एखादं म्हातारं त्याच्यात पडलं, कंबार मोडलं, तुझ्या हरिपाठाचं फळ तुला काय मिळलं कळलं का? माणसं सामान्य विचार करत नाहीत की आपल्या वागण्यातून इतराला काय त्रास होणार आहे. आणि परत गण लावून माळ घालून ओके परत म्हणणार, आंघोळीपासून माझा हरिपाठ धोतरचे डोक्याने संपूर्ण झाला माझा हरिपाठ, काही नाही राहणार. गणपती अथर्व शीर्ष आमचं सगळं झालं म्हणला. त्या दुसऱ्या माणसाने शेजारला विचारलं, म्हणले याचा हरिपाठ लय पाठ आहे. म्हणले महाराज त्याच्या हरिपाठाचा वगूळ रस्त्याने हा वगळ जो चाललाय ना त्याच्या साधनाचा, ह्याच्यात आतापर्यंत 2-4 पोरं पडली ऐकून जातात, त्यांची फ्रॅक्चर झाले. पण गावचा माणूस, मोठा माणूस, सरपंच पाटील असला, वार्डातला नेता असला, आम्हाला बोलता येत नाही, आमची पोरं दवाखान्यात गेलेत, याच्या हरिपाठानं पोरं नेऊन घातली दवाखान्यात. ही वागण्याची पद्धती माणसाची जर असेल तर सामान्य गोष्टी साध्या. शेतकरी लोक, तुम्ही खेड्यापाड्यात गेले ना, 4 लाखाची पाईपलाईन करणार, इकडे खाल्ल्या 2 मैलावून इकडे 2 मैलांना 15 फुटाचा टायर रोड फोडून ठेवणार. अख्खा रोड 15 फुटाचा फोडणार आणि फोडला की त्याच्यात माती सुद्धा ही आवला टाकायची नाही. सगळ्या गाड्या धडकत्या, धडकते, सायकली धडकत्या, मोटरसायकल पडत्या, एखादी बाई मागून पडणार का दिसतच नाही ती नळकुंडी खोदलेली. मग मला सांगा, हे जे पाप चाललंय हे कुणासाठी चाललंय? 4 लाख रुपयाची पाईपलाईन केली, तुला 150 रुपयाची सिमेंटची गोंडपट नाही टाकता आलं तिथं? टाकता येते का नाही? पण माणसं असं वागत नाही, त्याच्यामुळं भक्ती करून त्यांना कवडीचा फायदा होत आपल्याला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव झाली पाहिजे.
हे काम मी काय केलंय आणि याच्यातून लोकांना त्रास किती, ह्या गोष्टीची जोपर्यंत जाण होत नाही तोपर्यंत महाराज आपल्याला लाभ, आपण जाण ठेवीत नाही कोणत्याही वागण्यात. आपलं कितीतरी उदाहरण असे आपल्याला सांगता येतील. माणसानं जाण ठेव, माझा त्रास, माझ्या विचाराचा, माझ्या वागण्याचा, माझ्या आचाराचा त्रास लोकांना होऊ नये. पंढरपूरला वारी करणार, आळंदीला वारी करणार, सगळीकडे वारी करणार, पण नाग उतरला की 2 हात बांध फोडून वर लावणार. त्याला विचारावे बांध का पडला, म्हणला मुंबईला मालक, त्याला कळत नाही, म्हणला बाबा कोण येते. पुण्याला राहतो म्हणला मालक, पुण्याला राहतो म्हणला दरवर्षी थोडं थोडं फोडून चांगलं का सांगतो फोडले मला. त्याचा गंध बघितला ना, नाकापासून शिंदीपर्यंत, गळ्यात माळा, पायात माळा, हातात माळांचा सुळसुळा, पण नाक असा घालणार. काय फायदा मला. भक्ती आचारानं संपन्न होते, उच्चारानं नाही. भक्तीचा उच्चार हा पांडित्याकडे जातो आणि आचार प्रसादाकडे जातो. लक्षात ठेवा, आचार नेहमी प्रसादाला घेऊन जातो. तुम्ही आचरण केलं 100% तया साधू भेट देती अवचिता, आणि नुसता उच्चार केला काही फायद्याचा नाही. आणि म्हणून प्रत्यक्ष आकाशवाणी सांगते, भक्त तरतील मेदिनी. पृथ्वीवरला प्रत्येक भक्त, प्रत्येक माणूस तरल, पण ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारानं तरल. त्यांचा विचार स्वीकार 100% करणार. भक्त तरतील मेदिनी ज्ञान देवा दर्शन, धन्य धन्य वृक्ष अजान, धन्य सिद्धेश्वर स्थान, ज्ञान देवा समाधान, धन्य अलंकापुरी विभोबार. मिनिटांमध्ये उरलेला भाव आपण समजून घेऊन अजून छोटसे काम सत्काराचं आहे, तेव्हा त्यापर्यंत सत्कार होईपर्यंत तुम्ही उठायचं नाही. या शब्दामध्ये सर्वांगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त पोटाचाच विचार केला नाही तर पोटाचा पण विचार आहे का, दोन्ही गोष्टीचा विचार आहे. म्हणून सर्वार्थानं काम समाजात करणाऱ्या महिलांचा सत्कार दररोज आपण बघितलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये सामाजिक काम करून दुःखी दीन दुरीत अशा व्यक्तीला मदत करणाऱ्या व्यक्तीपैकी आजही 2 व्यक्ती आणि अहमदनगर जिल्ह्यातून कोपरगाव नगरमधून आलेले आहेत. त्यांनी अनेक अनाथ मुलांना सांभाळण्याचं काम केलं. तो सत्कार आहे. 5 मिनिटानंतर माझं कीर्तन संपेल आणि तो सत्कार होईपर्यंत आपण थांबायचा आहे. धन्य धन्य वृक्षाजान, धन्य सिद्धेश्वर स्थान, ज्ञान देवा समाधान, धन्य अलंकापुरी. ते अजान वृक्षाचं वर्णन केले. अजान वृक्ष हा विठ्ठल पंतांच्या हातात जी संन्यास घेतल्यानंतर काठी होती, त्या काठीतून हा अजान वृक्ष, जान नसणारा वृक्ष,
जन्माला आला. वाळलेली काठी विठ्ठलपंतांच्या हातात ज्या काठीतून शंकराचार्यांच्या दीक्षा त्यांनी घेतली संन्यास पंथाची. तर शंकराचार्य हातातली काठी पुढे ठेवली. आद्य शंकराचार्य त्यांच्या हातात काठी होतीच ना, दंड. शंकराचार्य आदि माया शक्तीमध्ये विलीन झाले. ते काही काठी घेऊन नाही गेली. ही काठी शंकराचार्याची काठी माहूरगडला ठेवली. भगवान दत्तात्रय यांचं मूळ ठिकाण ते माहूरगड. भगवान गुरु हे कोल्हापूरला भिक्षेला जातात. भगवान दत्तात्रय पांचाळेश्वरला स्नानाला जातात. जेवायला काशीला जातात. दुपारच्या विश्रांतीला हे गुजरातमध्ये आणि रात्रीच्याला झोपायला माहूरगडला जातात. अशी दत्तात्रयाची रोजची भ्रमंती आहे. तर माहूरगड हे भगवान दत्तात्रयाचं मूळ ठिकाण. तर तिथे शंकराचार्यांना आदेश भगवान दत्तात्रयाने दिला 4 पीठाची स्थापना करण्याचा. मग ती पीठाची स्थापना झाल्यानंतर शंकराचार्य भगवान दत्तात्रयाकडे गेले. 32व्या वर्षी माझं काम संपलं, मी दंड काय करू. भगवान दत्तात्रयाने त्यांच्या जवळ ठेवून घेतला. तर त्या दंडाला खाली मुळं आणि वर पाला फुटला. जर तुम्ही माहूरगडला दत्त टिकवून गेला तर बांबूचं बने असं एवढी जागा मोठी. तर ते त्याच्यातून ती काठी बांबूची जी होती वेताची काठी त्याला खाली मुळं फुटली आणि वर पानं फुटली. ती पान एक सुद्धा तुम्ही घरी नेऊ शकत नाही. तिथे खाली पडलेली असतात त्या बांबूची पानं, पण कुणी उचलू शकत नाही आणि कुणी नेतही नाही. ते का, हे जर पान घरी नेलं आणि घरी ठेवलं, आपल्या दारात साप, घरात साप, सगळीकडे साप दिसतो. तुम्ही आणून बघा मग मला सांगा. म्हणजे मी खोटं सांगतच नाही. तुम्हाला असं वाटेल बडे महाराज काहीतरी सांगतात. तुम्ही माहूरगडला जा, दत्त टेकडी. माहूरगडला 3 टेकड्या, अनुसाय टेकडी, दत्त टेकडी आणि याची त्यांच्या वडिलांची, अनुसायच्या वडिलांची टेकडी, अशा 3 टेकड्या आल्या लक्षात. तर त्या टेकडी दत्त टेकडीवर आणि हे बांबूचं वर मंदिरावरच डायरेक्ट त्यातनं पान आणायचं आणि पेटीत घालून म्हणा आपल्या खिशात पुढे आणायचं आणि फक्त आपल्या घरात उंबऱ्याच्यात आणायचं आणि मग बघायचं दुसऱ्या दिवशी काय चमत्कार. म्हणून मला तिथलं पान सुद्धा कोणी आणत नाही. ती देवता अत्यंत जिवंत आणि जाजून देवता आहे, लक्षात ठेवा. अत्यंत. तर तो भगवान शंकराचार्याचा हातातला दंड हा भगवान दत्तात्रयाने तिथे ठेवून घेतला आणि विठ्ठलपंतांच्या हातातला दंड सिद्धेश्वरानं आळंदीला ठेवून घेतला. सांगितलं इथं ठेवायचा, माझ्या मंदिराच्या शेजारी ठेव आणि मग गृहस्थाश्रम स्वीकार. त्या संन्यासाचा दंड घरात नेता येत नाही म्हणून तिथं ठेवला. त्याला खाली मुळं फुटली, वर पानं फुटली. म्हणून अजान वृक्षाच्या झाडाखाली ज्ञानेश्वरीची गाथ्याची बोधी वृक्ष आहे, ज्ञान वृक्ष आहे. म्हणून त्या झाडाखाली ज्ञानेश्वरीची पारायण विद्यार्थी, साधक, भक्त, भाविक पारायण करतात. का, तो बोधी वृक्ष, ज्ञान वृक्ष आहे. त्याला अनेक त्याचे गुण आहेत. आपला विषय एवढा आता वेळ नाही, पण अनेक गुण त्याच्यात. त्याला नावं सुद्धा वेगळी येतात, वेगवेगळी नावं आहेत त्याला. वेगवेगळ्या युगात वेगळं नाव त्याला आलेलं आहे.
आणि म्हणून असा अजा वृक्ष धन्य धन्य वृक्ष अजा सिद्धेश्वर स्थान ज्ञानदेवा समाधान धन्य अलंकार. माऊलीला समाधान जास्त ते आहे की अलंकापुरात आपल्या वडिलांना जो वृक्ष लावला त्या वृक्षाच्या खाली म्हणजे आई वडिलांच्या आशीर्वादाच्या छायेत मला बसण्याचा योग आला, हे समाधान ज्ञानोबाला अधिक आहे. वडिलांना दिलेला बोध वृक्ष ना त्याच्या त्या बोध वृक्षाखाली म्हणावं नेहमी आई वडिलांच्या छायेत आणि आई वडिलांच्या आशीर्वादात मुलाला जास्त आनंद वाटतो, तो एक ज्ञानोबाला आहे. आणि म्हणून आयुष्यास्त्रणी वदनी जय जय कार्य टाळे पिटिली स्नान संध्या सारली देव भक्त सकळी. मग देवानं भक्तानं आनंद व्यक्त केला की आपल्याला मोठा आशीर्वाद मिळाला, आपल्याला मोठं आश्वासन मिळालं, आपल्याला मोठी सनद मिळाली की ह्या सनदीच्या या आशीर्वादाच्या जोरावर आपल्याला अजिबात भिण्याचं कारण नाही, असा परमेश्वरानं आपला आशीर्वाद दिलेला आहे. मग पाहुणे शुभ दिन देवे करुवा धरले प्रयाण नामा होतसे खे दक्षिण ज्ञान देवा कारणे. तेव्हा मुख्य त्रयोदशीचा दिवस माध्यान्ही दुपारचा 12चा समय शुभ दिवस पहिला. गुरुवारचा दिवस माध्यानाचा दिवस भजन भोजन सगळं झाल्यानंतर ज्ञानोबाला दुपारी माध्यान्ह वाजता एका बाजूनं देवानं एका बाजूनं निवृत्तीनाथानं धरून त्या विवरामध्ये आत नेलं की जे विवर नारायण विठू गोविंद आणि महादेव त्या ज्ञानदेव महाराजांच्या 4 पोरानं सजवलेलं होतं. बाकी कोणी त्याच्यात उतरलं नाही, फक्त देवानं या चौघादाराला पाठवलं. मग त्याच्यावर बिल्वपत्राची शेज घातली म्हणजे बेलाच्या पानाचा चौथारा मांडला. कमलपत्र कमळाची पानं पाकड्या कमळाच्या, बिल्वपत्र कमलपत्र तुळशीपत्र आणि त्याच्यावर भस्माची एक शेज घातली. भस्म कारण हे नाथ पंथातली गादी असल्यामुळे खाली भस्माची शेज घातली आणि त्याच्यावर दूत वस्त्राची घडी ठेवली. अशी एकावर एक थर लावले, बेलपत्र थर लावला बेलाच्या पानाचा. का तर बेलपत्र हे भगवान शंकराचं आवडचं स्थान असल्यामुळे ही परंपरा नाथ पंथातली आहे, म्हणून बिल्वपत्राची शेष टाकली. ही परंपरा ज्ञानोबाची नाथ पंथातली बिल्वपत्राची टाकली. कमलपत्राची शेष टाकली. कमळ हे भगवान विष्णूला आवडणारी गोष्ट आहे, लक्ष्मीला आवडणारे कमळ. कमळ हे ज्ञानाचं प्रतीक मानलं जातं. तुळशी पत्राची शेज वारकरी पंथाची स्थापना आणि पांडुरंगाच्या 10 अवतारांपैकी या अवताराचं कौतुक. तुळशीपत्र अति आवडे तुळशीपत्र. तुळशीपत्र आणि त्यागाचं प्रतीक मूळ त्यांचं असणारं त्याग भस्म, म्हणून भस्माची शेज ठेवून धूत वस्त्राची घडी टाकून मग ज्ञानोबा आहे त्याच्यावर भीम मुद्रेनं भीममुद्रा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव अशा प्रकारचं शेष तयार करून 2 दिवे 2 समाया पेटून मग दोघांना आत नेऊन ज्ञानोबाला बसवलं आणि उत्तराभिमुख उत्तरेकडे तोंड करून भीममुद्रा लावून ज्ञानेश्वर महाराज आपले पायाचे तळहात आणि आपल्या हाताचे तळहात वरच्या बाजूला करून बसले. म्हणजे पायाचे तळपाय वर आणि तळहात वर, असे तळहात आणि तळपाय वरच्या बाजूला आणि 2 मिनिट डोळे वरच्या बाजूला, अशा प्रकारची भीममुद्रा लावून ज्ञानोबा गुरुवारच्या दिवशी 25 ऑक्टोबर ही तारीख होती. गुरुवारचा दिवस कार्तिक वद्य त्रयोदशी माध्यान्ह काळ. अशा वेळेला ज्ञानोबांना समाधी दिली आणि ती समाधी संजीवन समाधी आहे, मेलेल्या माणसाची नाही. लक्षात ठेवा, संजीवन. आताही ज्ञानेश्वर महाराजांना बाहेर यायचं असलं तर ते दर कार्तिक वयाला 8 दिवस बाहेरच असतात. ज्ञानोबा बाहेरच असतात. तुम्ही म्हणाल कसं काय? माणसं यात्रेला यायला सुरुवात झाल्यापासून यात्रा संपेपर्यंत ज्ञानेश्वर महाराज बाहेर प्रत्येक धर्मशाळेत जातात. तुम्ही म्हणा कसं काय महाराज? तुम्ही मुलाच्या लग्नाची पत्रिका दिली लोकांना आणि लग्नाच्या दिवशी तुम्ही खटाव जो फोटो राहणार का मनपात राहणार? कुठं राहणार? दारावर राहणार, मनपात राहणार. या बसा, चहा घ्या, दूध घ्या, जेवण करा, राहणार का नाही? मग मला सांगा, तुमच्या घरात जर आमंत्रण लोकांना केलं तुम्ही, तर तुम्ही दारावर रस्त्यावर राहता
पण ज्ञानेश्वर महाराजाच्या यात्रेमध्ये ज्ञानेश्वर महाराज कुठं होते? ज्ञानोबा सगळ्या सिद्धीनशी अनिमा गरिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य ईशितो मोसितो सगळ्या सिद्धीनिशी सगळे 84 सिद्धानिशी ज्ञानेश्वर महाराज प्रत्येक दिल्लीवाल्याचा प्रत्येक धर्मशाळेतल्या माणसाला जेवण मिळले का नाही, पाणी मिळलं का नाही, झोपायला जागा मिळली का नाही, याला काही त्रास आहे का, प्रत्येक धर्मशाळेत आणि प्रत्येक दिल्लीत ज्ञानोबा जाऊन येतात. प्रत्येक दिल्लीत हा थांबत नाही. कारण ती सिद्ध पुरुषाची समाधी असल्यामुळे त्याला केव्हाही शरीर बाहेर आणता येतं आणि केव्हाही आत नेता येतं. कारण ही सिद्धाची समाधी म्हणून आणि अशी समाधी असल्यामुळे जगात पाठीवर संजीवन समाध्या आहेत नाही असं नाही, पण शरीर सुटल्यानंतर ही समाधी तशी नाही. त्या समाधीत जाताना देव आणि गुरु बरोबर आणि समाधीत बसल्यानंतर ज्ञानदेवे घेतले दान हृदय धरोनिया ध्यान समाधी वैसना निर्वाण कथा कीर्तन कवितो. इतरांच्या समाध्या ब्रह्मामध्ये लीन झालेल्या आहेत आणि ही समाधी तशी नाही. ही ब्रह्मात विदे अवस्थेवर गेल्यावर पुन्हा भक्ती करायला, नामस्मरण करायला पुन्हा माघारी भक्ती निर्माण केली आणि म्हणून ज्ञानोबाची समाधी इतरांच्या समाधीपेक्षा फार वेगळी आणि म्हणून पुन्हा बाहेर येणं जाणं हे माऊलीचं चालू असतं आणि म्हणून त्या दृष्टीने आपण पाहिलं 100% ज्ञानोबाचं दर्शन कुणाला येऊ शकतं. अशा प्रकारचा पाहून शिवदीन देवे करू आगलेले प्रयाण नामा होत शेखे दक्षिण ज्ञानदेवा कारणे ज्ञानेश्वर दोन मिनिटांमध्ये कोणी उठू नका. फक्त जे विठ्ठल भजन कोणी उठायचं नाही. विठ्ठल जय आयुष्य समाजासाठी समर्पित केलेलं आहे. अशा माणसांचं, अशा व्यक्तीचं, अशा समाज